नमस्कार. काल आमच्या रुग्णालयात एका महिलेच्या पोटातनं फायब्रॉइडचा गोळा 1 किलो वजनाचा गोळा व गर्भाशयाचे मोठे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. त्यांना 3 महिन्यापासून फायब्रॉइडचा त्रास होता व रक्तसुद्धा 7 ग्रॅम हिमोग्लोबिनवर गेले होते व त्यासाठी आम्ही रक्त वाढवण्यासाठी सलाईनची ट्रीटमेंटसुद्धा त्यांना दिली होती व रक्त वाढल्यावर आम्ही त्यांचे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पाडले. आज त्यांच्या ऑपरेशनचा दुसरा दिवस आहे. चला त्यांची विचारपूस करूया. नमस्कार ताई, कसं वाटतं? बरं वाटतंय. जोरात बोला जरा, आवाज आपला. आज आता तुम्हाला बरं वाटतंय? पोटात वगैरे दुखतंय का? नाही. बरं. गॅस आणि मऊ वाटतंय का पोट? हो. पोटात वेदना कमी होणे व आरामाचे फिलिंग येणे हे रिकव्हरीचे सुद्धा लक्षण असते. आज आपण चाललात का? उठून उभा राहिला होता? हो, चालले. अच्छा. उठून उभे राहिले. चालताना काही पोटात दुखलं? नाही, अजिबात नाही. रुग्ण चालायला लागणे व त्याच्या वेदना कमी होणे हे सुद्धा एक रिकव्हरीचे लक्षण असते व पेशंटला जेवढे लवकर चालवण्यास भाग पाडले तेवढ्या ऑपरेशन नंतरच्या गुंतागुंती कमी होतात. आपण काही ज्यूस घेतला? हो. अच्छा. काही त्रास? नाही. चक्कर येणे, काही रक्तस्राव वगैरे काही? काहीच नाही. बरं, आता आपलं 1 किलोचा गोळा फायब्रॉइडचा काढला. आज ऑपरेशनचा दुसरा दिवस आहे, बरोबर आहे? पण आपल्याला त्या ऑपरेशन छान झालं व रक्त चढवण्याची गरज पडली नाही, तर आपल्याला आता कसं वाटतंय? खूप छान वाटतंय की रक्त बाहेरचं नाही चढवलं. बरोबर. तर कुठल्याही मेजर सर्जरीसाठी ऑपरेशनची पूर्वतयारी व ऑपरेशनच्या दरम्यान बाळगण्यात येणाऱ्या रक्तस्रावावर कंट्रोल करणाऱ्या योग्य पद्धतीचा अवलंब केला तर मोठ्या शस्त्रक्रियांमध्ये सुद्धा रक्ताची गरज फार कमी भासते. तर ताई, आपलं ऑपरेशन आता सक्सेसफुल झालं आहे. आपण आता घरी पण जाणार. तर ज्या महिलांना फायब्रॉइडचा त्रास आहे त्यांना तुम्ही काय सांगू शकता? त्यांनी एक अंगावर दुखणं न काढता योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार घ्यावा. अच्छा. हे सांगेन. एक सांगा. तर फायब्रॉइड असलेल्या स्त्रियांना सर्वसाधारणपणे त्यांना पोटात दुखणे, मासिक पाळीत जास्त जाणे किंवा रक्ताची कमतरता भासणे हे लक्षणे असू शकतात. ज्या महिलांना अशी लक्षणे असतात त्यांनी योग्य निदान करून घेणे, योग्य उपचार घेणे व अशा मोठ्या शस्त्रक्रियासुद्धा अत्यंत यशस्वीपणे पार पडतात. तर त्यांनी योग्य स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे गरजेचे वाटते. याखेरीज आपल्यास ह्या विषयावर कुठल्याही शंका असल्यास किंवा आमची मदत हवी असल्यास आपण आम्हाला संपर्क साधू शकता. आमचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे. आपण आमच्या पत्त्यासाठी गुगल मॅपवर डॉक्टर विनीता गोरे, डॉक्टर विकास गोरे टाईप करू शकता. धन्यवाद.